हाय, हॅलो सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. हा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. तर कालच्या पार्टमध्ये आपण पार्टमध्ये आपण सिंह, वाघ, बिबट्या, माकड, हिप्पोपॉटमस असे बरेचसे प्राणी बघितले, पेंग्विन बघितले. तर आज आपण दुसऱ्या पार्टमध्ये जे काही पक्षी, मगर या सगळे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. तर आपण सुरुवात ही शेवट आपण पेंग्विन बघितला होता आणि त्यानंतर मग आता ही सुरुवात झाली ती कासवांची. तर कासव एवढे वेगवेगळे प्रकारचे होते, जसं की पाण्यातले किंवा पाण्याच्या बाहेर किंवा मग पाण्यात प्लस जमिनीवर राहणारे असेही वेगवेगळे प्रकार होते तिथे. तर काही फक्त फळे भाज्या खाणारे होते, तर काही मांसाहारी होते, म्हणजे कीटक खाणारे, जे की पाण्यात राहणारे कासव आहेत. तर ते यासारखे पदार्थ मांसाहारही करतात. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी कासवांची माहिती ही दिलेली होतं. कोणता कासव कसा असतो, त्याचं वर्क कसं, म्हणजे छोटे पाय, लंबे पाय किंवा जे कवच आहे त्याचं कवच हे वरचं सपाट आहे की वरती गोल आकारासारखं आहे. तसे वेगवेगळ्या प्रकारचे एवढे छान छान कासव तिथे होते ना. तर बघायला गेलं ना तर एवढं सुंदर वाटत होतं आणि प्रसन्न वाटत होतं. आपल्यालाही नवीन नवीन माहितीही मिळत असते आणि अशा गोष्टी मुलांना आवर्जून दाखवाव्या, कारण मुलांना ह्या नॅचरल गोष्टी ज्या आहेत त्या आपण फक्त झूमध्ये दाखवू शकतो. इतर वेळेस आपण टी व्हीत बघतो, पण जे समोरासमोर प्रत्यक्ष बघतो त्यांच्या हालचाली, त्यांचा कलर, प्रत्येक गोष्ट बारकाईने ऑब्झर्वेशन हे केलं जातं आणि मुलांना याच्याविषयी आतुरता आणि एक उत्साह असतो आणि त्यातून मुलांना प्रश्न हे तयार होतात आणि त्याचं उत्तरही शोधण्यात एक वेगळीच मजा असते. सगळे कासव बघितले आणि त्यानंतर मग जे पोपट आहे वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते पोपट बघायला आलेलो. तर प्रत्येक ठिकाणी हे CCTV कॅमेरे लावलेले होते आणि जे काही पक्षी होते तर त्यांना म्हणजे पूर्ण कवर करून जाळ्या लावलेल्या होत्या. म्हणजे त्यांना असे नॅचरलही गोष्टी वाटल्या पाहिजे, जसं जंगलात आपण म्हणतो ना की झाडं झुडपं, खाण्यापिण्याची सोय किंवा तिथे पाणी, थंड गारवा, अशा सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी म्हणजे उपलब्ध करून ठेवलेल्या होत्या. आणि जसे झाडांच्या फांद्या, नॅचरल फांद्या कशा असतात त्याप्रमाणे झाडांचे म्हणजे नॅचरली असे आपण म्हणतो ना सिमेंटचे किंवा लाकडं तसे रोवलेले होते. काही ठिकाणी सुतळ्या बांधलेल्या होत्या बांबूंना. नॅचरल त्यांना कसं बसता येईल, उठता येईल आणि खरंच जंगल एक प्रकारचं वाटलं पाहिजे याप्रमाणे त्यांचं म्हणजे पूर्ण एवढं सुंदर सेटअप केलेला होता ना. आणि पक्षी पण एवढे सुंदर इकडून तिकडे उडत होते. खालच्या स्पेसमध्ये त्यांना असं एक चौकोन करून ठेवायचं आणि त्या चौकोनमध्ये स्टीलचं भांडं ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जेवढे काय म्हणजे गाजर, काकडी, बरेचसे म्हणजे असे पदार्थ तिथे होते आणि बारीक बारीक तुकडे करून टाकलेले होते. टोमॅटो होते, जशी भूक लागेल तसं खायचं किंवा खाली जमिनीवर थोडंफार पडलं असेल तर तेही खायचं. एवढं सुंदर दिसत होतं आणि भिंतीच्या कडेला छान छोटे छोटे घरटेही छान त्यांनी लावलेले होते. तर एवढं सुंदर वाटत होतं आणि प्रत्येक पोपटाचीही वेगवेगळी जात होते. तर जे राखाडी पोपट आहे ना, तर ते पोपट हे नॅचरल म्हणजे जसं माणूस बोलतो ना इंग्लिश शब्द काही, तर हा पोपट तसाच आपल्यासारखे शब्द माणसासारखे हा उच्चारण करत असतो आणि याचं आयुष्य हे 40 ते 60 वर्ष दीर्घायुष्य आहे.
सगळे पक्षी बघितल्याच्या नंतर मग आम्ही साप जे बोर्ड लावलेला होता तर ते बघितलं. आम्हाला वाटलं पुढे सापांचं आहे, परंतु साप तिथे काही ठेवलेले नव्हते. तर तसेच पुढे गेलो. तो पुढे मग सगळ्या मगर जे आहे त्या दाखवलेल्या होत्या. तर जेव्हा आम्ही वरच्या साईडला चढलो तर तिथे म्हणजे मगर वगैरे सगळ्या दिसत होत्या, पण आम्हाला असं फील नाही झालं की बाबा ह्या खरंच मगर आहे की काय, की खोटं आहे असं आम्हाला जाणवलं. पण नंतर मग म्हटलं चला आपण खालच्या साईडने बघूया. तर खाली जेव्हा जिना उतरून आम्ही गेलो तर एवढं म्हणजे पूर्ण त्यांनी खालचं पूर्ण काचेने पॅक केलं आणि एवढं सुंदर आणि अप्रतिम दिसत होतं ते. तर वरून एवढं छान नव्हतं वाटत, एवढं खालच्या साईडने सुंदर वाटत होतं. तर आम्हाला एवढे सगळ्यांना म्हणजे मुलं एक्साइटेड झाले खालचं जे वातावरण बघून. आणि पाण्यातून मग त्या मगर म्हणजे वरच्या मगर खाली दिसत होता. थोडासा असा निमुळता भाग आहे. तर खालची साईड आणि वरच्या साईड म्हणजे असं सिमेंटने बांधलेलं होतं, तर त्या सहज दिसत होत्या. तर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की त्या मगर म्हणजे नकली आहे, पण जेव्हा त्या चालायला लागल्या तर तेव्हा मग असं कुठेतरी झालं की बापरे, खरंच ह्या मगर ओरिजिनल आहे. आणि त्या एवढ्या म्हणजे हळूहळू चालत होत्या आणि सगळं त्या बघत होत्या. त्या जेव्हा चालायला लागल्या ना तेव्हा एक मनात असा विचार आला की मगर एवढीच दिसते, परंतु जर ती माणसाला किंवा मग एखाद्या प्राण्याला जनावराला जर खात असेल तर ती कसा हिसका मारून खाते ना खरंच तर. आणि तिचे जेव्हा आम्ही जवळून तिचे दात पाहिले ना तर एवढे सुळेदार छोटे छोटे दात होते, पण एवढे छान म्हणजे सुळे जसं आपण सुईला टोक जसं असतं ना त्याप्रमाणे त्यांना खरं तर टोक होतं. एवढं सुंदर वाटत होतं ते. त्यानंतर आम्ही पाण्याच्या आसपास राहणारे सगळे पक्षी बघितले. छान मेंटेन केलेलं होतं सगळ्या गोष्टी. आणि हा जो सगळा गार्डन जो आहे तो साधारण 60 एकरचा आहे, तर खूप मोठा आहे. तर एका दिवसात तो होतो, परंतु थोडासा स्टॉप घ्यावा लागतो. कारण काय होतं की मुलं किंवा आपण जरी असलो तरी चालण्यात आणि बघण्यामध्ये पुष्कळ वेळ जातो. आणि काही एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपण तिथे कमीत कमी अर्धा तास सहज निघून जातो. तर एका दिवसात सकाळी जर तुम्ही लवकर गेला 9 वाजता तर सहज इझिली तुमचं पूर्ण हे दिवसभरात बघणं होईल. आणि मुलांच्या आवडीची गोष्ट म्हणजे जे काही सीसॉ, घसरगुंडी, झोका या सगळ्या गोष्टी तर त्या पाहिल्या तर मुलांना अति आनंद होतो. तर या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी वॉशरूम आहे, पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सगळे व्यवस्था खूप सुंदर आहे. तर सायंकाळी आम्ही म्हणजे 5च्या दरम्यान बाहेर निघालेलो, तरी पण लोक एवढे येत होते, तिकीटला वेटिंग होतं.
तर तिथे साईडला जेव्हा आम्ही बाहेर निघालो तर तिथे फुलांचा महोत्सव चालू होता आणि तो शेवटचा दिवस होता. तर एवढं सुंदर सुंदर तिथं फुलांचं डेकोरेशन केलं. आम्हाला खरं तर कंटाळा आला होता सगळं फिरून. म्हटलं चला आपण बघून तर घेऊया फुलं कसे आहेत. तर आतमध्ये जेव्हा गेलो ना तर तेवढे सुंदर डेकोरेट केलेले होते फुलं आणि ते बघावेसे वाटले. परंतु गर्दी एवढी भयानक होती तरी पण आम्ही थोडे जेवढं जवळचं बघता येईल ना तेवढं आम्ही बघण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणतो ना आपण प्रत्येक व्यक्तीची ही विचारसरणी वेगवेगळी असते. जसं फुलांचं डिझाईन त्यांनी कोणतं फूल कुठे यूज करायचं किंवा कसं डेकोरेशन करायचं, कोणत्या फुलांनी जास्त शोभा येईल, असं म्हणजे प्रत्येकाचे विचार हे या कल्पना कशा असताना ते आपल्याला यामधून नक्कीच घेण्यासारख्या आहे. आणि आपल्यालाही या गोष्टी बघूनच माणूस शिकत असतो. माणूस हा कधीच जन्मजात पूर्ण गोष्टी शिकून येत नाही. जेव्हा दुसऱ्यांचं बघतो आणि जेव्हा आपल्यालाही कल्पना सुचते त्यातूनच एक नवीन गोष्ट ही घडत असते. आणि हे तिथं गेल्याच्या नंतर फुलांचे प्रकार, फुलांची साईज आणि कलर्स खूप सुंदर तिथे विकायलाही फुलं म्हणजे झाडं आलेले होते. तर खूप सुंदर तिथे डेकोरेशन केलेलं होतं. तर साधारण म्हणजे तिथं एक झाड बघायला गेलं तर 300 रुपये तिथे प्राईज होते. आणि जे काही डेकोरेशन केलेलं होतं किंवा फुलांचे झाडं ठेवलेले होते तर त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशनही ठेवलेलं होतं. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की फर्स्ट कुणाचा नंबर आला, सेकंड कुणाचा नंबर आला, त्या सगळ्या गोष्टी तिथे लावलेल्या होत्या. आणि सगळं फुलांचं बघितल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो तर मुलांना भूक लागलेली. म्हटलं खायचं काय, तर मग थोडेसे मेदूवडा चालता मुलांनी खाल्लेलं आणि मग ओला बुकिंग केलं. आधी अक्षय हे खाऊ घ्यायचं, ठीक आहे. ते किती छान घर आहे ना, सायकल वाटते हॉटेल आहे काय. मम्मी इकडचे घर किती छान असते ना. छान आहे ना. हा छान असते इकडचे पण. जर तुम्हाला समजा या राणीबागेत यायचं असेल तर जवळच 5 मिनटाच्या अंतरावर भायखळा स्टेशन आहे. तर त्याने तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. तर आम्ही जाताना अटल सेतू या मार्गेत जायचं ठरवलं, कारण ट्रॅफिक ही खूप कमी असते आणि कुठेही स्टॉप घ्यावा लागत नाही. आणि स्पीड म्हणजे साधारण 1 ते 1.5 तासात आम्ही घरी पोहोचू. तर गाडीत बसल्या आमचा जो काही टिफिन आणलेला होता तर तो आम्ही फिनिश केलेला. अशा प्रकारे आमची सुंदर एका दिवसात स्वस्तात आणि मस्त छान अशी ट्रिप झालेली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की